Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूं इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्रासहित नांदेड जिल्ह्याचाही विधानसभेचा निकाल हाती आलेला आहे आणि महाविकास आघाडी नांदेडमधून पूर्ण साफ झालेली आहे। तर महायुतीचा जे जागा आहेत 9चे 9 जागा महायुतीकडे आलेल्या आहेत। माझ्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। आपण 2 दिवस अगोदरच त्यांच्याशी चर्चा केली होती की कोण विजय होणार आणि कोण पराजय होणार आहे। तर आता हेच विचारूत की आपण काय नेमकं झालं असेल। एकूणच महाराष्ट्राचा ट्रेंड जर आपण बघितला तर तो महायुतीकडे गेलेला आहे आणि त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये देखील महायुतीला प्रचंड प्रतिसाद यावेळेस मिळालेला आहे। एकूण 9 जागांपैकी 9 जागावर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। खरं तर काँग्रेसला हा पराभव पचवणं अवघड होतं, परंतु त्याला जोडीला आपण ज्याला म्हणूयात की लोकसभेची जी जागा होती ती काँग्रेसकडे गेल्यामुळं थोडासा दिलासा का होईना काँग्रेसला मिळालेला आहे। परंतु महायुतीचा कौल जो आहे खरं तर हा अपेक्षित नव्हता। अपेक्षित नसतानाही संपूर्ण जागा 9च्या 9 महायुतीला मिळणं आणि काँग्रेसला एकही ठिकाणी यश न मिळणं खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे पक्षालाही आणि नेमकी हे परिणाम का आले याच्यासाठी देखील। विद्यमान आमदार बी रेसमध्ये होते, परंतु जे मत आहे जे काय डिवायडेशन झालं असेल नाही। एकूणच जर मतांचा विचार केला तर विद्यमान आमदार जसं बालाजी कल्याणकर आहेत नांदेड उत्तरमधून किंवा शिवसेनेचे दुसरे आता जे काही भाजपचे उमेदवार आहेत नायगावमधून मुखेडमधून, या उमेदवारांना म्हणावा तसा फटका बसलेला नाही। म्हणजे जे महायुतीचे घटक उमेदवार होते त्यांना फटका बसलेला नाही, परंतु काँग्रेसच्या उमेदवारांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं। जसं की मोहनअण्णा हंबर्डे आपण उदाहरण घेऊयात। तर अशा काँग्रेसचं जे मत विभाजन म्हणूयात त्याला कारणं अशी आहेत की एकतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यात प्रामुख्यानं आपल्याला प्रकर्षानं जाणवली ती लाडकी बहीण योजना आहे आणि त्या शेवटी जो काय प्रचार झाला की एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे वगैरे, याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात फायदा हा महायुतीला झालेला आपल्याला दिसून येतो। माझ्यासोबत अजूनही ज्येष्ठ सर, आपलं नाव काय आहे? मी नरेश दंडवते। 2 दिवसापूर्वी याच प्लॅटफॉर्मवर आजतकवरच मी म्हणालो होतो की नांदेड जिल्ह्यातील 9च्या 9 जागा विधानसभेच्या महायुतीला मिळतील आणि तो अंदाज माझा अगदी तंतोतंत खरं ठरलेला आहे। कारण महाविकास आघाडीच्याकडे एक नेतृत्वहीन महाविकास आघाडी होती। या उलट महायुतीकडे जिल्ह्यातले धुरंधर नेते अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर व अशी मातबर मंडळी होती आणि 5 वर्षामध्ये केलेला परफॉर्मन्स काही आमदारांचा, सोबतच लाडकी बहीण ही योजना जी यशस्वी ठरली, मला वाटतं ह्या सगळ्या विजयाच्या मागे लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे सरकारनं राबविल्यामुळे महायुतीला 9 पैकी 9 जागा मिळाल्यात। शिवाय संघ आणि परिवारानं मागच्या 2 महिन्यापासून जे सातत्याने मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून जे काम केलं होतं त्याचं फलित म्हणून जिल्ह्यातल्या 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळालेला आहे। लोकसभा निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी निसटता पराभव भाजपच्या उमेदवाराला झालेला आहे, कारण त्यातही पोस्टल मतदानात भाजपचे उमेदवार कमी पडल्यामुळं त्या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळवता आला आहे। एकंदरीत जर आपण या सर्वांचा जर विचार केला तर मला असं वाटतं की परफॉर्मन्स आणि लोकांनी सातत्याने नेरेटिव्ह सेटला जे तुम्ही प्रचार केला विरोधकांनी त्याला लोकांनी जुमानलं नाही आणि भरभरून महायुतीच्या पारड्यात मतदान पडलेलं आहे। महायुतीच्या पारड्यात मतदान पडलेलं असे पत्रकार म्हणतात। माझ्यासोबत अजून मी विजय निलंगेकर। मला असं सांगायचं की अनपेक्षित हा निकाल नाही आहे। मी स्पष्ट सांगतो तुम्हाला की अनपेक्षित वगैरे असा काही निकाल नाही, निकाल हा अपेक्षितच आहे। कारण असं आहे की काँग्रेसमध्ये जी अशोकराव चव्हाणांची काँग्रेस सोडली त्याच्यानंतर ज्या काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली की एकमेव नेता असा कोणीच राहिला नाही की एकाच्या छत्रछायेखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं असा कुठलाही यांच्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता। त्याच्यात लोकसभेमध्ये वसंतराव चव्हाण यांनी निवडून जरी आले असतील तरी त्यांना काही वेळच मिळाला नाही की काँग्रेसच्या लोकांना एकत्रित करण्याचा। म्हणून आज परिस्थिती अशी झाली की या ठिकाणी कुठलाही नेता नसल्यामुळे काँग्रेसचे प्रत्येक उमेदवार फक्त आपलं मी कसा निवडून येईल याच्याकडेच लक्ष दिलं आणि हीच फटका या काँग्रेसच्या लोकांना नांदेडमध्ये तरी पडला। आणि इतर बाबीचं बोलायचं झालं तर
जे काही अनपेक्षित फक्त एकच रिझल्ट मला असं वाटतो की दक्षिणचा आहे की बोंडारकर निवडून आले, ते फक्त अनपेक्षित म्हणता येईल. कारण त्या ठिकाणी मोहन आंबडे वंचितचे जे असं चाललं होतं, ह्या दोघांच्याकडे लक्ष केंद्रित असतानाच तिसरा माणूस निवडून आला म्हणजे अनपेक्षित झाला असं मला म्हणायचं आहे. आता बाकीचे जे आहेत बालाजी कल्याणकर हे अनपेक्षित म्हणता येणार नाही. बालाजी कल्याणकरांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका एवढी ताठर ठेवली म्हणजे की शांत व्यक्तिमत्व त्यांचं, शांततेनं त्यांनी मतदारांपर्यंत गेले, कुठलीही गडबड न करता, कुणाला शिवीगाळ न करता, कुणाला निगेटिव्ह न बोलता त्यांनी आपलं काम केलं आणि ज्यांना काही भेटायचे त्यांनी भेटून ते निवडून आले. राजेश पवारांचं तसं झालं. राजेश पवारांच्याबद्दल एवढं बोलण्यात आलं की राजेश पवार पडतात म्हणजे विरोधकांनी काय केलं की या लोकांना, जे आमदार आहेत त्या लोकांना निगेटिव्ह पॉईंट म्हणजे निगेटिव्ह विचार पुढे आणले. परंतु त्यांनी आपल्या पद्धतीनं जे कामं केली त्या कामाचं त्यांना फायदा झाला आणि ते लोक निवडून आलेत. आता चिखलीकरांना तेच केलं, अशोकराव चव्हाणांनी तेच केलं की यांना काय झालं की यांना असं सांगण्यात आलं की हे फार आता हे येणार नाहीत, हे बाऊ केला या विरोधकांनी. बाऊ केल्यामुळं लोकांनी उलट अजून त्यांनाच मतदानाचं सहकार्य केलं असं मला वाटतं. आता जे काही एक महाराष्ट्रामध्ये भाषा चालली आहे की EVM मशीनवर दोष देतात. मी नांदेडचं उदाहरण घेऊन दोष देता येणार नाही. मी हे एक उदाहरण देतो आहे की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये संतोषराव हंबर्डे हे EVM मशीनवर, म्हणजे काँग्रेसचे संतोषराव हंबर्डे EVM मशीनवर 47 मतांनी आघाडीवर होते, किंवा 47 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर जे टपालची काउंटिंग झाली त्याच्यामध्ये 8,000च्या वरती टपाल मतं हे रवींद्र चव्हाण यांना पडले आणि 6,000च्या जवळपास टपाली मतदान हंबर्डेला पडलं. या टपाली मतदानामध्ये परत काँग्रेसचे निवडून आले. जर EVM मशीन जर घोटाळा असता तर मग इथं संतोष हंबर्डे सुद्धा पडले नसते. मला असं स्पष्ट हे एक फार मोठं उदाहरण आहे. आणि बालाजी कल्याणकरांचा सुद्धा जर सूक्ष्म नियोजन केलं, सूक्ष्म जर विचार केला तर ते सुद्धा टपाली मतदानावर निवडून आलेत, EVM मशीनवर नाही. कारण EVM मशीनवर त्यांनी दोघांचंही बरोबरीचं मत चाललं होतं. म्हणून EVM मशीनवर दोष देऊ नये असं मला वाटतं. एकंदरीत पाहता जी काही लाडकी बहीण योजना आहे, ही योजना या महायुतीला तारक ठरली असं मला म्हणायचं आहे. कारण मुस्लिम असो, हिंदू असो, कोणी असो, प्रत्येकाने विचार केला की बाबा माझ्या हातात पैसे पडले. महिलांचं कसं असतं की माझ्या हातात त्यांच्या हातात 500 रुपये पडले ते फार मोठं मन करतात. ते 1,500 त्यांच्या हातात पडले, 1,500 नाही तर एकंदरीत 7,500 रुपये त्यांच्या हातात पडले. त्याच्यामुळे त्यांना एवढं मोठं, आणि मी अजून एक गंमत सांगतो की त्या 7,000चा एक पैसाही त्यांनी आपल्या नवऱ्याला दिले नाहीत, कारण त्यांचा माझा पैसा म्हणून त्यांनी खर्च केला. आणि म्हणून त्यांनी काय म्हणलं की 7,000 मिळाले. त्यांनी मग या छोट्या मोठ्या आमिषाला बळी न पडता महिलांनी मला वाटतं की महायुतीला मतदान केलं आहे. आपल्या घरच्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले, तुम्हाला मिळाले सांगितले की नाही? मिळाले ना, पैसे मिळाले, पण मग ते अजून आम्ही बँकेतून काढलेच नाही कारण मी घेईल म्हणून ते काढलेच नाही. माझ्यासोबत अजूनही पत्रकार आहेत. मी गोविंद करवा, मागच्या 28 वर्षापासून पत्रकार आहे. राज्यात जे काही महायुतीला यश मिळालं ते काही अनपेक्षित नाही, यश अपेक्षित आहे. परंतु जितकं मोठं यश मिळालं त्यातून पूर्ण देशाचं जे आहे लक्ष पूर्ण महाराष्ट्रात लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की लाडकी बहीण ही तर गेम चेंजर ठरलेली आहे. लाडक्या बहिणींनी आपल्या भावांना निवडून दिलेलं आहे आणि हे सुरुवातीपासून महाविकास आघाडीला जाणवत होतं. त्यामुळं महाविकास आघाडीने प्रत्येक वेळा प्रत्येक उमेदवार अगदी विचारपूर्वक दिला होता. त्यांचा उमेदवार सगळा सरस होता. फक्त एक आहे की महायुतीनं जे काही त्यांच्या भोवती लाडक्या बहिणींचं जे चक्रव्यूह रचला होता त्या चक्रव्यूहाला भेदणं महाविकास आघाडीला शक्य झालं नाही. फक्त शक्य झालं नाही तर अवस्था एवढी विदारक झाली की आज महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळतो की नाही हे सुद्धा आज सांगता येत नाही. कारण 10% जी काही जागा लागतात 288 पैकी त्या महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाकडे नाहीत. त्यामुळे एवढं मोठं यश महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4 दशकांमध्ये सर्वात मोठा कोणताही पक्ष झाला नाहीत. 132 जागा जे निवडून आज जे भाजप सर्वात मोठा पक्ष झाला म्हणजे बहुमताला फक्त 14 आमदार कमी पडतात. एवढी मोठी अवस्था काँग्रेसची सुद्धा राज्यामध्ये मागच्या 4-5 दशकात कधीच नव्हती. हे जे यश आहे ते महाराष्ट्राला ऐतिहासिक आहे आणि हा रेकॉर्ड कोण ब्रेक करणार आता हे काही सांगता येत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की महाविकास आघाडीला महायुतीच्या ज्या काही घोषणा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जे काही तोंड द्यावं लागलं होतं ते योग्य प्रकारे देता आलं नाही. महायुतीनं फक्त लाडकी बहीणच नाही दुसऱ्यासुद्धा घोषणा केल्या ज्या शेतकऱ्यांशी संबंधित होत्या. त्या होत्या आम्ही पीक कर्ज माफ करू, 7/12 कोरा करू. याच्याविषयी महाआघाडीकडून फारसं काही भाष्य केलं नाही. नेहमीसारखी तेच आम्ही 7/12 माफ करू म्हणजे तीच चुकीची होती. महाविकास आघाडीकडून असं मोठे नेते राहुल गांधी असतील, सर्व तेलंगणाचे मुख्यमंत्रीसुद्धा आले होते. हे एकच चालू होतं की संविधान बदलण्याचा बदलण्याचा जो प्रचार होता तो आता लोकसभेचा होता.
आणि लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत मोदींनी ईडीपासून संविधान बदलण्याचं असं कुठलंही काही केलेलं नाही. त्याचा एक मला वाटतं चांगला परिणाम महायुतीच्या मतावर झालेला आहे. किंवा काय असते की जेव्हा तुमच्यावर नकारात्मक मताचा प्रभाव पडतो आणि तुमच्या जागा कमी होतात तेव्हा तुम्ही शहाणं बनता. आणि मला वाटतं की लोकसभेची निवडणूक ही महाराष्ट्रासाठी शहाणपणाची ठरली आणि ज्या काही चुका आहेत, लोकांमध्ये जो अपप्रचार चालला होता तो कमी करण्यामध्ये म्हणजे केंद्र सरकारला बऱ्याच अंशी यश आलेलं आहे. त्यानंतर मी आधी पूर्वीच सांगितलं की शेतकऱ्यांचे विषय होते. सोयाबीनच्या फरकाची रक्कम आम्ही देणार अशी गोष्ट, म्हणजे हे नवीन गोष्ट सांगितली शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं काय ते त्यातलं ते घेतलं. तिसरा विषय जो मागच्या लोकसभेला मराठवाड्यात स्पेशली फॅक्टर ठरला होता, मराठा आरक्षण, तो यावेळेस पडला का नाही? कारण मनोज जरांगे यांनी भूमिका अतिशय स्पष्ट केली होती. मी कोणाला पाडाय म्हणतो नाही, कोणाला विजयी करून म्हणत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही सगळे सुजाण आहेत. कारण या भूमिकेत आणि मागच्या भूमिकेत जो काही अंतर होतं त्या अंतराने भाजपचे मागच्या वेळेस मराठवाड्यातले महाराष्ट्रामध्ये बरंच परिणाम पडला होता. परंतु जरांगेंना या गोष्टी माहीत झाल्या की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार कोणाचंही असो, आपण कोणाच्याही विरोधात किंवा सोबत असून चालत नाही, समन्वयाची भूमिका घ्यावी लागली. आणि त्यातून मराठा समाजाला म्हणजे एक अपेक्षा आहे की आपल्याला बरंच काही मिळू शकेल, ते पुढच्या काळात पाहता येईल. आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यात महायुतीचं जे काही 9च्या 9 जागा आल्या त्या एकदम अनपेक्षित आहेत. म्हणजे हे फक्त अशोक चव्हाणांचं यश म्हणता येणार नाही. प्रत्येक आमदारांनी आपले गड चांगले सांभाळले, प्रत्येक आमदारांनी आपले एक एक मत कसं महत्त्वाचं ते पाहिलं. आणि राहिला विषय काँग्रेसचे जे आमदार होते ते पराभूत झाले. त्याचे कारण असं आहे की जे जिल्ह्यात किंवा राज्यात महायुतीचं लाडकी बहिणीचं वारं आहे त्याच्यामुळे या आमदारांचे सुद्धा विकेट गेल्यात. मग हातगावचे आमदार जवळगावकर असो, मागच्या वेळेस तिथे त्यांच्या विरोधात जो अपक्ष उमेदवार होता सेकंड नंबरला, त्यांना महायुतीने उमेदवारी दिली शिवसेनेचं, जो लोकसभेला पराभूत होऊनही सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आले. त्यानंतर नांदेड दक्षिणसारखी सीट जी की खूप म्हणजे काँग्रेससाठी खूप महत्त्वाची होती आणि जे येण्यासारखी होती, परंतु तिथं वंचित आघाडीने MIMनी काँग्रेसचा खेळ बिघडून टाकला. अगदी मला वाटते 400-500 मतांनी फक्त तिथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, जेव्हा की मागच्या वेळेस 2019ला शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत झाला होता, जो चांगलं प्राबल्य होते त्याचं. परंतु यावेळेस अनपेक्षित तिथला निकाल आहे. नांदेड उत्तरचा जर आपण विषय घेतला तर बालाजी कल्याणकर मुख्यमंत्र्याचे लाडके आमदार आहेत आणि त्यांना पाडण्यासाठी मला आता असं म्हणायचं की विरोधक असू द्या, सोडून द्या, स्वकीयांनी त्यांना एवढे चक्रव्यूहात अडकवलं होतं की 2-2 बंडखोर उमेदवार त्यांच्या विरोधात उभे केले होते आणि ते कसे पडतील याची पूर्ण व्यूहरचना तयार केली होती. परंतु कल्याणकरांनी वैयक्तिक प्रचार स्वतः एवढा अतिशय चांगला केला, त्यांच्यामागं कुणीही नेता नव्हता. मुख्यमंत्री जर सोडले तर त्यांच्यामागे असा कोणताही मोठा नेता उभा नव्हता. फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्याच्या पाठबळामुळे ते निवडून आले. नायगावमध्ये राजेश पवारांचं उदाहरण घेतलं तर त्यांची लीड मागच्या वेळेसपेक्षा कमी झालेली आहे. देगलूरमध्ये अंतापूरकर उदाहरण घेतलं तर त्यांना फक्त 1000 जास्त मतं मिळालेली, जो काही मतांचा वाढता टक्का आहे. भोकरमधली मात्र लीड जी आहे, मागच्या वेळेस अशोक चव्हाणांना जितकी मतं पडले त्यातील 8000 मतं श्रीजया चव्हाण यांना कमी मिळालेले आहेत. आणि मागच्या वेळेस भाजपचे जे मला वाटतं गोरठेकर होते त्यांच्यापेक्षा जे मताधिक्य आहे ते 60 ते 70 हजार मतं श्रीजया चव्हाण यांना मिळालेले. म्हणजे हे मतं हे साधारणतः आपण अशोक चव्हाण यांचा प्रभाव म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. आता राहिला लोकसभेचा विषय. लोकसभेचं जसं टपाली मतांचा विषय आला तसंच नांदेड उत्तरचा टपाली मतांचा विषय आला. म्हणजे निवडणुकीला उभं राहणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी टपाली मतांकडे किती गांभीर्यानं पाहिलं पाहिजे या 2 निवडणुकीच्या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येईल. आणि नांदेड लोकसभेचं जे उदाहरण आपण घेतलं तर या ठिकाणी सहानुभूतीची लाट तरली असं म्हणता येणार नाही, परंतु विधानसभेच्या उमेदवाराचा लोकसभेच्या उमेदवाराशी भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये फारसा समन्वय नव्हता हे दिसून येईल. त्याचं कारण असं आहे, नांदेड लोकसभेच्या विधानसभेची मतं आणि लोकसभेला मिळालेली मतं या दोघांची तुलना केली तर थोडका नाही, तब्बल 1.5 लाख मतांचा, त्याच्याहूनही जास्त मतांचा फरक आहे. आणि हा उमेदवार फक्त 1,500 मतांनी निवडून आला काँग्रेसचा. म्हणजे ही तफावत जर आपण पाहिली तर विधानसभेच्या उमेदवार जे होते त्यांनी लोकसभेच्या उमेदवाराला बरोबरीत ठेवलं नाही, हे त्यावरून दिसून येईल. गड आला पण सिंह गेला, सिंह म्हणता येत नाही, परंतु एक आहे की लोकांना विरोधकसुद्धा पाहिजे असतो. आणि ठीक आहे, लोकांनी तो निवडून दिला. म्हणजे मतांची विभाजन झाल्यामुळं म्हणता येत नाही. कारण आता आपण नांदेड उत्तर दक्षिणचं उदाहरण जर घेतलं तर बटेंगे कटेंगे एक तो सेफ आहे ही घोषणा नांदेड उत्तर दक्षिणमध्ये चांगली चालली आणि साधारणतः महायुतीमध्ये पण चांगली चालली. म्हणजे ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार काठावर होते त्यांना या 2 घोषणेनं तारलं. स्पेशली नांदेड उत्तर दक्षिणनं तरी तारलं. कारण
हिंदू म्हणजे ज्या हिंदू बहुल भाग आहे, हिंदू बहुल मतदार आणि उमेदवारांचा विचार जर केला आपण तर त्यांचे बरेच विभाजन करणारे मोठे उमेदवार उभे होते, परंतु लोकांनी यावेळेस त्यांना साफ नाकारलं. मग ते अपक्ष असो किंवा कोणत्याही पक्षाकडून उभं राहिले असो, त्यांनी फक्त महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात मतदान टाकलं. त्यामुळं नांदेड उत्तर दक्षिणमध्ये जे काही बंडखोर आहेत किंवा मुखेडमध्ये जे काही बंडखोर उमेदवार उभे राहिलेत त्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलं असंही आज म्हणता येईल. हे होते माझ्यासोबत नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक.